सुरुवातीलाच एकदा आमच्या सगळ्या स्वरगंधर्वांसाठी आणि आमच्या ताल महर्षींसाठी एकदा जोरदार कडाळून टाळ्या या ठिकाणी झाल्याच पाहिजेत महाराज. आपुला तो एका देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. एरती माईक दुःखात जनती, नाही अद्यंती अवसान. अविनाश करे आपुली आयसे, लावी मना पिसे गोविंदाचे. एरती माईक दुःखात जनती, नाही अद्यंती अवसान. तुका म्हणे का मरणची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. एरती माईक दुःखात जनती, नाही अद्यंती अवसान. विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा. नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग. पांडुरंग कैलास राणा शिवचंद्र मोळे. पणींद्र माता मुकुटे झळाळे. कारण्य सिंधू भव दुःखहारी. तुझ विन शंभो मद कोण तारी. दयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो आता विठ्ठल. आपुला तो एका देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. एरती माईक दुःखात जनती, नाही अद्यंती अवसान. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदमान्य विश्ववंदनीय अध्यात्माचा कळस. अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबाप. अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव. अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव. अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं. अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही, तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं. एकंदरीतच अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं, अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी
साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्यांनी गाथा या प्रकरणातून 5वा वेद निर्माण केला तर जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील अनेक वेळा आपल्या समोर चिंतनाला आलेला अभंग माझ्या अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतनरूपी सेवा प्रस्तावित करत असताना प्रस्तावना द्यायची ती अशी: 45 वर्षांपासून अखंडपणे सुरू असणारा हरिनाम सप्ताह म्हणजे अवतरणारी ही पंढरी तर सुरुवातीलाच एकदा जोरदार कडाडून टाळ्या समस्त ग्रामस्थांसाठी झाल्या पाहिजेत. कारण 45 वर्षांची अखंड परंपरा म्हणजे साधारणपणे 3 पिढ्यांचा संगम या ठिकाणी दाटलेला आहे. कारण ही जी वयस्कर पिढी आहे त्यांच्या घामाचे थेंब या मातीत मिसळलेले आहेत. ही जी मध्यमवर्गीय पिढी आहे त्यांच्या आध्यात्मिक विचारांचा गंध पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलेला आहे. आणि या ठिकाणी ही जी मोठ्या प्रमाणात तरुणाई उपस्थित आहे त्यांच्या आध्यात्मिक विचारांचा गंध आज कळसरूपी दिसतो आहे. आणि त्यांच्या खांद्यावर ही वारकरी संप्रदायाची निष्ठामय पताका खऱ्या अर्थानं शोभून दिसते आहे. म्हणून एकदा जमच्या तरुणाईसाठी आणि त्यांच्या खांद्यावरती हात ठेवून त्यांना घडवणाऱ्या ज्येष्ठांसाठी सुद्धा एकदा पुन्हा जोरदार कडाडून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. खऱ्या अर्थानं परमपूज्य गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण प्रातस्मरणीय वैकुंठवासी पंडित गुरु महाराज पार्डीकर यांच्या प्रेरणेनं व श्री कीर्तन केसरी वैकुंठवासी प्रातस्मरणीय मारुतराव महाराज दस्तापूरकर यांच्या कृपा आशीर्वादानं त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं आदरणीय गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या आशीर्वादानं सुरू असणारा हा नामयज्ञ सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांच्या खऱ्या अर्थानं अमृतमय वाणीमधून आपण भागवत कथा श्रवण करत आहोत आदरणीय गुरुवर्य श्री 1008 आचार्य स्वामी शिवेंद्र चैतन्यजी महाराज एक बाबांच्या चरणावर या ठिकाणी दंडवत अर्पित करतो. एकदा जोरदार कडाडून टाळ्या त्यांच्यासाठी ही झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं भागवत कथाचे यजमान जे आहेत म्हणजे श्री भगवानराव दादा असतील त्याचप्रमाणे सौजन्य श्री मुंजाजी बाबा असतील दानेश्वर बाबा असतील एकदा त्यांच्यासाठी जोरदार कडाडून टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे काकडा नेतृत्व आमचे किसनराव तात्या असतील बालुबोवा तात्या असतील माणिकराव दादा असतील रुस्तुमराव महाराज असतील त्याचप्रमाणे रामकृष्ण महाराज बाळुगिरी महाराज असतील म्हणजे खऱ्या अर्थानं आमचे पाहिला गेलो तर त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व श्री प्रभाकर बाबा असतील नारायण बाबा असतील विष्णुपंत बाबा असतील त्याचप्रमाणे कीर्तन सुरुवात श्री हरिभक्तपरायण आदरणीय मचिंद्र महाराज असतील त्याचप्रमाणे हरिपाठ नेतृत्व श्री तुकाराम महाराज असतील ते श्री मनोहर मामा असतील श्री कारभारी मामा बाबा असतील श्री बबन बाबा असतील एकदा जोरदार कडाडून टाळ्या या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे जगाच्या पाठीवर कदाचित प्रत्येक गोष्ट आम्हाला या मृत्यूलोकात उसनी मिळू शकते पण धर्मशास्त्र असं सांगतं की या जगाच्या पाठीवर 3 गोष्टी कधीच कुणाकडे उसण्या मागता येत नाही. पहिलं म्हणजे कर्तृत्व आहे, दुसरं म्हणजे मातृत्व आहे आणि तिसरं म्हणजे दातृत्व आहे. आणि ज्यांच्या दातृत्वातून आज या ठिकाणी येण्याचं परमभाग्य लाभलेलं आहे श्री आदरणीय श्री विष्णुराव दादा रावणराव भिसे आणि श्री रामचंद्र दादा सुंदरराव गायकवाड एकदा जोरदार कडाडून टाळ्या आजच्या दातृदादांसाठी झाल्या पाहिजेत महाराज. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं ज्यांचं अन्नदान आहे श्री कारभारी दादा मुंजाजी ढाकरगे आणि श्री रामकिशनराव काशीरामजी दादा भिसे खऱ्या अर्थानं एकदा त्यांच्यासाठी जोरदार कडाडून टाळ्या त्या ठिकाणी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे आटोळा मानवत रोड सावंगी पिंपळगाव ताडबोरगाव आणि भोगाव हरिजागर ज्यांचा आहे एकदा जोरदार कडाडून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर दादा आपणा सर्वांचं प्रेम आणि आपल्या प्रेमातून खऱ्या अर्थानं इथपर्यंत आलेलं आहे पण ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं पाहिलं तर या आवाजाला ध्वनिरूप प्राप्त झालं ते ध्वनिवस्था करणारी मंडळी. आणि दादा आपली सिस्टम अत्यंत गोड आहे आणि त्या गोडीपेक्षाही त्या ठिकाणी ऑपरेटर अत्यंत तरुण आहे एकदा जोरदार कडाडून टाळ्या त्यांच्यासाठी हे झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या नामयज्ञ सोहळ्याला साक्षात भगवान परमात्म्याचा आशीर्वाद प्राप्त झाला ती ही महाराष्ट्रातली सगळी कोहिनूर रत्न. कारण एक वाक्य थोडं जबाबदारीनं बोलेल महाराज. वारकरी संप्रदाय ज्यांनी कळस चढवला ते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. पण त्याच कळसाला मुलामा देण्याचं कार्य जर आजच्या काळात कोण करत असेल तर आदरणीय ही सगळी मंडळी आहेत. या सगळ्यांसाठी एकदा जोरदार कडाडून टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. कारण दूरदर्शनवरती अजय अतुलचं एखादं गीत पाहिलं तरी घरात आई पप्या का पाहते पप्या तोपक तोपक
पण त्या मागे त्यांचा रोजचा 18 तासांचा रियाज असतो. अहो, माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी, आणि धर्मावर संकट आलं तर होतात धारकरी. असेल ती चटणी भाकर खातात, आपल्या शेतामध्ये नोकरीमध्ये व्यवसायात राबतात, पण जेव्हा नामयज्ञ सोहळ्याला उभे राहतात असा काही स्वर प्रतिध्वनित करतात. भगवान परमात्म्याला होतो ऐकावाच लागतो. बाबा आपण सर्वांच्या चरणावर या ठिकाणी दंडवत अर्पित करतो. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर महाराज, ही साधना सोपी नाही. कारण या थंडीमध्ये आपण आपल्या अंगावरचं ब्लँकेट सकाळी 7 वाजले तरी दूर करत नाही, पण पहाटेच्या खऱ्या अर्थानं कडाडत्या थंडीमध्ये इंद्रायणीच्या घाटावर स्वतःच्या रक्ताचे थेंब त्या शाईपुडीत मिसळले, म्हणून ही साधना आहे. बाबा आपल्या दोघांच्याही चरणावर या ठिकाणी दंडवत अर्पित करतो. एकदा जोरदार करंटाळ्या या ठिकाणी बाबांसाठी ही झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे आमचे सगळं खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचं मूळ वैभव म्हणजे आमचे सगळे टाळ महर्षी आणि त्यांना घडवणारे गुणीजन गुरुवर्य, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार करंटाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. तसेच आपण सगळे जरी 2 तास या ठिकाणी असू तरी जाताना पुण्याची पिशवी ज्यांची अधिकची भरली जाणार आहे त्या आदरणीय आमचे विनेकरी बाबा आणि भक्ती आणि शक्तीचा संगम असणारे खऱ्या अर्थानं. कारण या भक्तीच्या व्यासपीठावरती, कारण वारकरी या शब्दाचा अर्थ आहे रणी धाव घेता असे खडग हस्त, विठू वारी माझी बने टाळ हस्त, अलंकार हे दोन्ही ज्याच्या उशाला, वारकरी म्हणावे अशा वाघराला. म्हणजे खऱ्या अर्थानं जो कीर्तनात उभा राहिल्यानंतर तल्लीनतेने भक्तिरसामध्ये तन्मय होऊन टाळ वाजवतो आणि धर्मावर संकट आलं तर त्याच टाळाचा शस्त्र म्हणून वापर करतो, असा जो या महाराष्ट्राच्या मातीत वाहक आहे त्या वाघाला वारकरी असं म्हटलं जातं. आणि या भक्तीच्या व्यासपीठावरती शक्तीचा संगम साधणारे आदरणीय आमचे चोपदार बाबा, बाबा आता दिसत नाही मागे, एकदा जोरदार करंटाळ्या बाबांसाठी ही झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं आमची ही सगळी टाळ महर्षी मंडळी बाबा आपल्या सर्वांच्या चरणावर या ठिकाणी दंडवत अर्पित करतो. त्याचप्रमाणे जगाच्या पाठीवरती आध्यात्मिक विचारांचा ठेवा जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारी ही आमची सगळी सोशल मीडियाची टीम आपल्या सर्वांना या ठिकाणी नम्रतापूर्वक धन्यवाद अर्पित करतो. एकदा जोरदार करंटाळ्या त्यांच्यासाठी हे झाल्या पाहिजेत. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही बोलायला लागलेले 5 मिनिटं झाले, पण 5 मिनिटामध्ये तुम्ही थंडीत आमच्या हात दुखायला लावले, नुसार टाळ्याच वाजवायला लावल्या. तरी कोल्हाकर मंडळी एकदा तू अपेक्षा आहे जोरदार करंटाळ्या होऊनच जाऊ द्या. कारण या सगळ्या टाळ्या तुमच्यासाठी आहे महिला वर्ग. कारण संध्याकाळी 7 वाजले का झी वरती तू तिथं मी, 7:30ला मन झालं बाजिंद, 8 वाजता लेक माझी लाडकी, आणि 8:30ला सवरीचं भलतं झालं. आता ते सासूच्या लग्नात सुनबाई कलवरी, हे सगळं उरकून तुम्ही आलात. तुमच्याही चरणावर या ठिकाणी दंडवत अर्पित करतो आणि माझ्या चिंतन रूपी सेवेकडे प्रस्थान करतो. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, आपण सप्ताहाच्या आता पूर्वार्धामध्ये आहोत, कारण आज द्वितीय दिवस आहे. म्हणून कीर्तनाच्या चिंतनरूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर आजच्या कीर्तनात सुरुवातीलाच एक प्रश्न आहे, आणि या प्रश्नाची उकल केल्याशिवाय अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करणं अयोग्य ठरणार आहे. आणि प्रश्न असा आहे की इसवी सन 1200च्या कालखंडापासून आपल्याकडे कथा कीर्तन नामयज्ञ सोहळे सुरू आहेत. गेल्या 45 वर्षांपासून आपल्या गावातही अखंड परंपरा आहे. मग खऱ्या अर्थानं या वर्षीही एवढ्या सुंदर कीर्तन सोहळ्याची खरंच तुम्हाला आणि मला गरज का आहे? लक्षात घ्या महाराज, या प्रश्नाचं उत्तर घेतल्याशिवाय पुढे जाणं संयुक्तिक ठरणार नाही. कारण या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहे, पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे. पण जगावं कसं हे मात्र समजलेलं. तुम्ही काही टेन्शन मध्ये का? तुम्ही बोलले तर सूत्र न तर विठोबा रुक्माई ज्ञानेश्वर माऊली नारळ, तुम्ही बोलत चला. लक्षात घ्या, या खऱ्या अर्थानं 84 लक्ष योनीमध्ये कोणती योनी पहा महाराज, प्रत्येक योनी आडवी आहे बरोबर, पण चालायला सरळ आहे. आणि एवढा एकच सरळ आहे पण चालायला सप्ताह आलं तर सप्ताह बंद करतोय. माणसानं कसं जगावं आणि जगणं संपलं की कसं मरावं हे शिकवण्याचं जे कार्य करतं ते म्हणजे कीर्तन असतं. या पुढे जाऊन सांगू का, एखाद्यानं एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे, जी यंत्रणा आहे, ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा. पण त्यानं तो गुन्हा करण्याचा विचारच त्याच्या मनात कधीच येऊ नये म्हणून त्याच्या संस्कार बिंबवणारी या सृष्टीच्या पाठीवर जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. आणखी सोपं करू का, गुड्डी गड्ड्यासोबत पळून गेली तर तिला शोधून आणणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था. पण आमच्या पप्प्याच्या आणि गुड्डीच्या मनात असे विचार कधीच येऊ नये म्हणून त्याच्या संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. देह हे काळाच आहे, धन
ते मनुष्याचे काय आहे. लक्षात घ्या महाराज, येताना तुम्ही मी काही आणलं नाही, जाताना काही नेणार नाही. आज आपलं काही आहे हा सुद्धा तुमचा आणि माझा भ्रम आहे. पण हेच वाक्य अध्यात्मशास्त्र आधारे जर पाहिलं तर येताना घेऊन आलो तुमचं माझं प्रारब्ध होतं, आज करतोय ते आपलं क्रियामान कर्म आहे, आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे. मग संचिताचं गाठोडं जर आज व्यवस्थित बांधायचं असेल तर आजपासून आमची कर्म आम्हाला आदर्शवत करावी लागतील. आणि कर्म जर आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत. आणि आज मितीला संस्कार व्यवस्थेचं या संबंध जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठं विश्वविद्यापीठ जर कोणतं असेल ते म्हणजे कीर्तन आहे. आणि म्हणूनच समाजाला खऱ्या अर्थानं एवढ्या वर्षानंतरही आजही कीर्तनाची गरज आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला तो भगवान परमात्मा आपलासा करण्याचा उपदेश करतात. म्हणून तर खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हा कलियुगातील जडजीवांना साधकांना उपदेश करताना सांगतात, आपुला तो एक देव करून घ्यावा. म्हणजे प्रथम चरणामध्ये प्रश्न असा निर्माण होतो, आपुला तो एक देव करून घ्यावा. मग तो देव या मृत्यूलोकात कशा आधारे करायचा आहे. दुसरा प्रश्न असा आहे, कोणता देव आपलासा करायचा आहे. आणि तिसरा प्रश्न असा आहे की 84 लक्ष योनीमधून मिळालेल्या या मृत्यूलोकातील देहानं तो देव आपलासा का करायचा आहे. आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, तो देव आपलासा या मृत्यूलोकात कसा करायचा. त्यासाठी आम्हाला थोडंसं पुन्हा एकदा मागे जाणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं की आतापर्यंत 4 युग झालेली आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं पहिलं युग जर पाहिलं तर पहिलं म्हणजे सत्ययुग आहे. आणि सत्ययुगाचा कालखंड जर पाहिला तर कूर्म, मत्स्य, वराह, नरसिंह अवतार भगवंताचे ज्या कालखंडामध्ये झाले तो कालखंड म्हणजे सत्ययुगाचा कालखंड आहे. जिथं मनुष्याची आयुर्मर्यादा 1,00,000 वर्षांची आहे. आणि जर पाहिलं तर त्या कालखंडामध्ये भगवान परमात्म्याचा जो मत्स्य अवतार झाला तो अवतार शंकासुराचा खऱ्या अर्थानं सागरपुत्राचं म्हणजे शंकासुराचा वध करण्यासाठी झालेला आहे. कारण या शंकासुरानं वेदांचं अपहरण केलं होतं आणि ते वेदांचं अपहरण केल्यानंतर भगवंतानं मत्स्य अवतार धारण केला. कारण वेदच याने जर घेऊन गेला तर खऱ्या अर्थानं स्वर्गाचं अस्तित्व धोक्यात येईल. म्हणून खऱ्या अर्थानं भगवंतानं मत्स्य अवतार धारण केला आणि वेदांचं रक्षण केलं. कारण सत्ययुगाचा कालखंड हा पुराण शास्त्र असं सांगतं की वेद शास्त्र आणि मंत्र यावर आधारित आहे. त्यानंतरचा कालखंड येतो तो म्हणजे त्रेतायुगाचा कालखंड आहे. आणि त्रेतायुगामध्ये भगवान परमात्म्याचे पाहिले तर परशुराम असतील, राम अवतार असतील, हे त्रेतायुगातील अवतार आहे. आणि या त्रेतायुगाचा कालखंड जर आपण पाहिला तर प्रभू रामचंद्र त्यांचा जन्म व्हावा म्हणून राजा दशरथ आणि त्याच्या 3ही राण्यांनी जो यज्ञ केला तो कोणता यज्ञ होता. पुत्र कामेष्टी यज्ञ. पुत्र कामेष्टी यज्ञ केल्यानंतर विश्वामित्रांनी मारीसुबाहूचा वध करण्यासाठी प्रभू रामचंद्रांना नेण्यासाठी आले. त्यावेळी विश्वामित्रांनी जो यज्ञ आयोजित केला होता तो महायज्ञ होता. ज्यावेळेस सीता स्वयंवर करायचं होतं, सीता स्वयंवर करत असताना जनक राजाने जो यज्ञ केला तो पाहिला गेला तर धनुष्यज्ञ होता. त्यानंतर जेव्हा रावणानं सीता मातेचं अपहरण केलं तेव्हा आता प्रभू रामचंद्रांचा खऱ्या अर्थानं पराजय करण्यासाठी त्यानं मेघनादाला सांगून जो यज्ञ केला तो ब्रह्मास्त्र यज्ञ होता. स्वतः रावणानं त्यासाठी कुटील डाव टाकण्यासाठी जो यज्ञ केला तो यज्ञ जर पाहिलं तर तांत्रिक यज्ञ होता. ते युद्ध संपल्यानंतर त्या जागेची शांती पुनर्प्रस्थापित करण्यासाठी वाल्मिकी रामायण आणि गीत रामायण असं सांगतं त्या ठिकाणी जो यज्ञ केला गेला तो धूम्र यज्ञ होता. प्रभू रामचंद्र अयोध्येत माघारी आल्यानंतर पहिल्यांदा प्रभू रामचंद्रांनी जो यज्ञ केला तो पितृयज्ञ होता. आणि पितृयज्ञानंतर वाल्मिकी रामायणामध्ये सगळ्यात शेवटचा जो यज्ञ सापडतो तो म्हणजे अश्वमेध यज्ञ आहे. म्हणजे त्रेतायुगाचा कालखंड हा आम्हाला यज्ञ परंपरा सांगणारा आहे. त्यानंतरचा कालखंड येतो तो म्हणजे द्वापार युगाचा कालखंड आहे. आणि द्वापार युगामध्ये भगवान परमात्म्याचा परिपूर्ण अवतार म्हणजे खऱ्या अर्थानं भगवान श्रीकृष्णांचा अवतार आहे. आणि कृष्ण भक्ती करणारा कोणताही संप्रदाय आपण जर पाहिला तर जप साधनेला अनन्यसाधारण महत्व आहे. आणि त्यानंतर ज्याची 5098 वर्ष पूर्ण झाली असा सध्या सुरू असणारं कलियुग आहे. आणि या कलियुगामध्ये जर पाहिलं तर ज्या साधने आधारे भगवंताची प्राप्ती होणार आहे ते एकमेव साधन म्हणजे भगवंताचं नाम आहे. कारण कलियुगी उद्धारे हरीच्या नामे. कलियुगा माझी करावे कीर्तन, करावे
आमच्या सगळ्या सुरगंधर्व ताल महर्षी आणि आमच्या टाळकरी बंधू खऱ्या अर्थानं सगळ्या बांधवांसाठी जोरदार करावून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. आणि आजपासून आपल्या सप्ताहाला अखंडपणे एक सवय लावून घ्यायची. ही सगळी मंडळी म्हणजे आपल्या संप्रदायाचं वैभव आहे आणि ही सगळी मंडळी एवढ्या वर्षापासून अखंड या सेवेत आहे. मग त्यांनी कोणतंही प्रमाण घेतल्यानंतर त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपलं एका शेजारच्या गावचं आहे. म्हणून आजपासून आजच नाही आजपासून आपल्या सप्ताहाला एक अखंड सुरुवात सुरू केली पाहिजे. कोणतंही प्रमाण झालं की या सगळ्या मंडळींना प्रोत्साहन देण्यासाठी एकदा जोरदार करावून टाळ्या झाल्याच पाहिजेत महाराज. लक्षात घ्या, जिथं भगवंताचं नाम आहे तिथे नारायण भेट दिल्याशिवाय राहत नाही. म्हणजे या मृत्यू लोकामध्ये तो भगवान परमात्मा आपलासा करायचा असेल तर एकमेव साधन भगवंताचं नाम आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. मग कशा आधारे तो आपलासा करायचा आहे? नामा आधारे आपलासा करायचा आहे. मग प्रश्न क्रमांक 2 असा आहे की महाराज आम्ही आपलासा का करायचा आहे? कारण आम्ही असे आहोत, आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. सप्ताहाला जर जेवण असेल तर महाराज आम्ही मांडवात बसायलाही जागा ठेवणार नाही. पण काही कारणानं जर सप्ताहाला जेवण नसेल तर 9 ते 11 आम्ही 100ही राहू की नाही सांगता येत नाही. मग तो भगवान परमात्मा मी आपलासा का करायचा? तुकोबरा याचं उत्तर देतात. शांतपणे ग्रहण करा महाराज. लक्षात घ्या, जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे. मनुष्य दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, हाडाची काडा आणि रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो. कशासाठी? का महाराजांना देण्यासाठी? कशासाठी? सुखासाठी. सुखासाठी बंगला बांधला. 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही मुंबई पुणे इकडं खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर परभणीत नोकरी केली आणि 58ला रिटायर होऊन 5-50 लाख घेऊन तुम्ही गावात आले. आता प्रत्येक गावात एक टोळी आली. तुमच्या कोला गावात आहे का नाही माहित नाही, पण रिटायरमेंट नंतर कोणी 5-50 लाख घेऊन गावात येऊ द्या, त्याला मोकळं केल्याशिवाय ही टोळी सोडित नाही. या रावसाहेब, बसा रावसाहेब, तुमच्यासारखा माणूस तर 4 गावात नाही रावसाहेब. फुगला रावसाहेब, मारली कुदळ, गेले 25. 2च वर्ष गेले. तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही रावसाहेब. थोडीशी गरज द्या रावसाहेब. आणखी 2 महिने गेले, मोकळा रावसाहेब. 25 लाख बंगल्यात गेले, 25 लाख पाहुण्या रावल्या निजी रावले, तुम्ही झाले मोकळे. महाराज हे माझं वाक्य नाही. अहो दारावरच्या कुत्र्याला जर भाकर मिळाली नाही तर तेही राहत. महाराज सांगतात जन हे सुखाचे, दिला घेतल्याचे, अंत हे काळीचे. कारण जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे हा समाज तुम्हाला जवळ करणारे, ज्या दिवशी तुमच्या जवळचा फायदा संपला जवळच्याही दूर करणारे, ही कलियुगातील वास्तविकता आहे. सुखासाठी बंगला बांधला, सुख मिळालं महाराज. सुखासाठी बायको केली, ती मिळत नाही म्हणा आता, पण केली. 2.5 लाख हॉलला भाडं दिलं, 3.5 लाखात तिला दागिने केले, फुलाच्या गाडी सजून जी बायको घरी आणली तीच तुम्हाला मला काय म्हणती? आता आम्ही काय वेगळे का महाराज? तुमच्या पुढे आल्यावर बोलतोय सप्त्याला 7 दिवसांनी घरी गेल्यावर सोपय. तीच तुम्हाला मला काय म्हणती? तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला काही कळत नाही. तरी आपलं येडं म्हणतं बायको प्रेम करती. बायकोच्या प्रेमाचा झटकाय. आता सुखासाठी बायको केली, सुख मिळालं महाराज. उत्तरी तर देऊ नका, संध्याकाळी घरी जायचंय. सुखासाठी पप्या जन्माला आला. तोच पप्या गावात मानवत मधून बाहेर पडला का म्हणतो माझ्या पप्पांना माझ्यासाठी काहीच कमवून ठेवलं नाही. सुखासाठी गुड्डी जन्माला आली. 2 पतपेढी आणि एका बँकेत आणि बिनव्याजी सोसायटीचं कर्ज काढून तिला विद्यापीठात कॉलेजला पाठवली. ती कॉलेजच्या गेटवरूनच गड्ड्याला घेऊन गेली तर परत गावात आडनाव बदलून आली. सुखासाठी बांध कोरले. ही बांध कोरणार एक नवीन टोळी आली व तुमच्या गावात आहे का नाही माहित नाही, पण कोणत्याही गावात जा महाराज, गाव तसं चांगलं पण तंटामुक्तीच्या अध्यक्षांना भेटलं तर 90% प्रकरणं फक्त जमिनीच्या बांधांची आहेत की नाही? बरं कोणत्याही गावचे तंटामुक्ती अध्यक्ष पहा महाराज, अध्यक्ष होण्यापूर्वी 80 किलोचे असतात, अध्यक्ष झाल्यावर एकच वर्षात 75-70 किलोचे होतात. कारण बायकोचं ऐकावं लागत नाही, एवढं गावचं ऐकावं लागतं, ते लय अवघड राहते महाराज. बरं हा विषय तर बोलण्याची आज गरज यासाठी निर्माण झाली. अहो कोणत्याही गावात जा, आम्ही सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र यायला तयार आहोत, पण आज जर 2 रक्ताचे भाऊ एका विचाराने एकत्र यायला तयार नसतील तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलंय? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. महाराज तुम्ही लहान होतात ना, तुम्ही लहान होतात ना, अरे 2 भाऊ जर शाळेत निघाले तर दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर, यावरून 2 भाऊ एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस सोडत होते, पण वर्गात बसल्यानंतर मात्र मांडीला मांडी लावून बसत होते. अरे ते 2 भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले ना तर
तर आईचं तोंड तुझ्याकडं की आईचं तोंड माझ्याकडं एवढून एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस ओढत होते, शेवटी आईच्या पदरात आनंदानं झोपत होते. पण तेच दोन भाऊ मात्र एकमेकांचे किती केस ओढू द्या पण मानवत पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते. तेच रक्ताचे भाऊ आज जर काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी एकमेकांना कुऱ्हाड घेऊन धावत असतील तर कोणता अध्यात्म आज जिवंत राहिलंय? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. महाराज, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण ऐकलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण पाहिलंय, पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे, आम्ही रामायण ऐकलं, आम्ही रामायण पाहिलं, पण आजपर्यंत रामायण कधी समजून घेतलंच नाही. म्हणून तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये राम लक्ष्मण भरताचं रामराज्य येत नाही. सगळ्यात मोठी शोकांतिका. का तर तुम्ही रामायण बारकाईनं अभ्यास हो. रामायणाचा पूर्वार्ध जर आम्ही पाहिला तर आम्हाला राम लक्ष्मण राम भरतामधलं प्रेम दिसतं, आणि त्याच रामायणाचा उत्तरार्ध जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला विसंवाद असेल, किंवा लंकाधिपती रावण आणि विभीषणात निर्माण झाले लालसा असेल. अरे लंका सोन्याची होती, कशाची? सोन्याची. पण शेवटी सोन्याची लंका रक्ताचा भाऊ भावाच्या विरोधात उभा टाकला, मातीमोल झाली, आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात 14 वर्षाचा वनवास होता, पण लक्ष्मण आणि भरतासारखा भाऊ सोबतीला होता. म्हणून तर 14 वर्षानंतरही प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. अहो, ज्यावेळी प्रभू रामचंद्रांचा बाण रावणाला लागला ना, रावण एवढा महाकाय होता तसा रावण कोसळला. ही पृथ्वी डचमळली, डोली भूमी गिराद सकंधर, तसा रावण कोसळला. प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मण भैयाकडे पाहिलं आणि सांगितलं, लक्ष्मण पाहतोस ना, हा फक्त रावण नाही बरं, जगाच्या पाठीवर 4 वेद 6 शास्त्रांचा ज्ञाता जर कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे. अरे इंद्रादी देवतांना बंदिवान करणारा, सृष्टीच्या पाठीवर महाबलाढ्य राजा जर कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे. अरे एवढंच काय, पण आपल्या आईसाठी आत्मलिंग गाणारा मातृभक्त, या सृष्टीच्या ब्रह्मांडाच्या पाठी विरळा जर कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे. हा रावण मृत्यू समय सुद्धा तुला जे ज्ञान देईल, तुझ्या जीवनाचं कल्याण साधणार असेल. जा, तुझ्या मनातील प्रश्नांची उत्तरं घेऊन ये. आणि लक्ष्मण भैयाचं एक एक पाऊल पडू लागलं. लक्ष्मण खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्रांच्या सांगण्यावरून रावणाच्या जवळ गेले. मिनमिन त्या डोळ्यानं रावणानं पाहिल्याने रावण उत्तरला, बोल वनवासी. आणि लक्ष्मण भैया उत्तरले, रावण, युद्ध सुरू झाल्यापासून माझ्या मनात एकच प्रश्न आहे, आणि त्या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी मी इथं आलोय. आणि रावणानं सांगितलं, लक्ष्मणा, तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय मी डोळे मिटणार नाही. बोल, तुझ्या मनात काय प्रश्न आहे? आणि लक्ष्मण भैयानं सांगितलं, रावण, अरे आम्ही तर दूरच्या वनाच्या मार्गातून आलो, तू तुझ्या सोन्याच्या नगरीत भक्कमपणे उभा होता. अरे आमच्याकडे साधी वानर सेना, तुझ्याकडे महाबलाढ्य सैन्य होतं, तरी लंकाधिपती रावणा तुझा पराभव झाला आणि माझा दादा वनवासी रामांचा विजय झाला. याचं नेमकं कारण काय? त्या वेळेस रावणाने दिलेलं उत्तर आज कोल्हा गावातील सगळ्या राम लक्ष्मणांनी काळजात करून घ्यावं. रावणानं सांगितलं, लक्ष्मणा, तू म्हणतोयस ते खरं आहे, पण लक्षात ठेव, अरे प्रत्येक बाबतीत मी तुझ्या भावापेक्षा श्रेष्ठ होतो, तर या लंकाधिपती रावणाचा पराभव झाला आणि तुझा दादा वनवासी रामांचा विजय झाला. याचा एकमेव कारण, माझ्याकडे विभीषण नावाचा भाऊ होता आणि तुझ्या दादाकडे तुझ्यासारखा लक्ष्मण नावाचा भाऊ होता. तरी